राज्याचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातानंतर राज्यात विविध ठिकाणी अनेक चर्चा रंगलेल्या आहेत. अजितदादा पवार यांचा घात झाला आहे की तो अपघातच आहे यावर चर्चा चालू असताना आता त्यांची बॉडी फुगली ती खरंच त्यांची बॉडी होती का असा सुद्धा सवाल सगळीकडे रंगलेला असताना एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुद्धा ही एक महत्त्वाची चर्चा जोरदार रंगलेली आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी एक सादरीकरण करत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाताबाबत काही उपस्थित केलेले प्रश्न त्यांनी मांडले. त्यावेळी त्यांनी हा घातपात नसून हा घातच आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी आज दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊनही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांची बॉडी ही प्रमाणापेक्षा अधिक फुगली होती. हा प्रकार ॲबनॉर्मल आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ उडालेली आहे. अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी बोललो. दादांची बॉडी स्वेल म्हणजेच फुगली होती. आगीत भाजून मृत्युमुखी पडल्यावर बॉडी स्वेल होते का असं आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं. त्यावर डॉक्टर म्हणाले हो, पण दादांची बॉडी ॲबनॉर्मली अधिक स्वेल झाली होती असंही आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असं रोहित पवार यांनी माहिती दिली. रोहित पवार यांच्या नव्या दाव्याने एकदा तर्कवितर्कांना पुन्हा एकदा पेव फुटलेला आहे. VSRचा बिझनेस आजच्या आज बंद झाला पाहिजे. ती कंपनी मेंटेनन्स करत नाही अशी मागणी करतानाच अजितदादांच्या अपघाताची चौकशी CID मार्फत करायला हरकत नाही, पण CIDला काही मर्यादा आहेत. त्यामुळे या चौकशीत CBI सारख्या केंद्रीय यंत्रणा हवी. सोबतच कॅनेडियन, UK, US किंवा फ्रान्स इथल्या कंपन्यांपैकी 2 कंपन्याही चौकशीत असल्या पाहिजेत. विदेशातील कंपनी चौकशीत असल्यास अधिक चांगली चौकशी होईल असंही रोहित पवार यांनी सांगितलं. त्यामध्ये CBI, CID, DCA यांच्या परदेशातील 2 कंपन्या कंपल्सरी चौकशीसाठी हव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी केली. या सर्वांची एक टीम बनवून अजितदादांच्या पक्षाचे नेते, कुटुंबातील लोक यांची एक टीम तयार करून ही चौकशी झाली पाहिजे. आमच्यासारख्यांनाही त्यात घेतलं पाहिजे. अजितदादा परत येणार नाहीत, पण आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. आमच्या मनात जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही आयुष्य जगू शकणार नाही असं सांगतानाच भविष्यात कुणाच्याही बाबतीत असा अपघात होऊ नये याची खबरदारी आणि अजितदादांच्या अपघातातील सत्य बाहेर येण्यासाठीच आमचा हा खटाटोप असल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनीचा मालक विजय सिंग हा पोहोचलेला व्यक्ती आहे. तो कागदपत्रात छेडछाड करू शकतो, पुरावे नष्ट करू शकतो, चौकशीत हस्तक्षेप करू शकतो. यापूर्वीही त्याने प्रकरणं दाबली आहेत. त्यामुळे परदेशी कंपन्यांना घेऊन 1 महिन्यात या अपघाताच्या चौकशीचा रिझल्ट आला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जे सामान्यांच्या मनात प्रश्न आहेत तेच रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलं आणि अजितदादा पवार यांची बॉडी का फुगली आणि एवढी कशी काय फुगली असाही दावा त्यांनी केला. त्यामुळे नेमकं अजितदादा विमानात बसण्या अगोदरच काही त्यांच्यात घातपात झाला आहे का, त्यांना अगोदरच त्यांच्याशी काही करून मृत्यू झाला आणि नंतर बॉडी विमानात ठेवली का अशी सुद्धा शंका अनेक सामान्य नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे ही चौकशी लवकरात लवकर होऊन अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचं जर असं होऊ शकतं तर सामान्य नागरिक कसे जगतील असाही प्रश्न सगळीकडे सांगत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजितदादा यांचा घात असेल की अपघात? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.